तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी कोडिंग शाळा या यूट्यूब चॅनलवर. तर बऱ्याचशा फर्स्ट इयरला ज्यांनी आता नवीन ॲडमिशन घेतले त्या स्टुडंटला खूप साऱ्या मुलांना हा प्रश्न आहे की आपण कोणता पास चूज केला पाहिजे किंवा आपल्याला काय ऑपॉर्च्युनिटीज आहे, जी आपण फील्ड चूज केली त्याच्यामध्ये काय ऑपॉर्च्युनिटीज आहे, या सर्व गोष्टींची माहिती हवी किंवा एक रोडमॅप हवा आहे. तर ते एक रोडमॅपचा एक व्हिडिओ मी बनवतोय की तुम्हाला कोडिंगची जर्नी कुठून स्टार्ट करायची, कसं सर्व गोष्टी फॉलो करायचे, 4 वर्ष तुम्ही कसं काम करायचे फर्स्ट इयर टू लास्ट इयर पर्यंत, आणि तुम्ही कसं एक इफेक्टिव्ह कोडर बनू शकता किंवा एक स्वतःचं काही प्रोडक्ट डिझाईन करू शकता किंवा एक मोठ्या कंपनीत तुम्ही कसं जॉब करू शकता, या सर्व गोष्टींबद्दल मी तुम्हाला एक रोडमॅप प्रोव्हाइड करतो. आणि ज्याने हा रोडमॅप फॉलो केला त्याला जरूर तुम्हाला जाणवेल, जेव्हा जो तुमचं लास्ट इयर येईल त्या लास्ट इयरमध्ये तुम्ही बघशाल की तुमच्या सर्व गोष्टी एकदम झालेल्या राहतील. तुम्हाला सर्व गोष्टी येत असतील, ज्या कंपनीसाठी रिक्वायरमेंट आहे त्या सर्व गोष्टी तुम्हाला येतील. सगळ्यात पहिलं तुम्हाला काही गोष्टी फॉलो करायच्या आहे की तुम्ही आता समजा भरपूर जण आता फर्स्ट इयरला म्हणजे इंजिनिअरिंगला मोस्टली लोकांनी ॲडमिशन घेतलं असेल. इंजिनिअरिंग कोणी BCAला घेतलं असेल, कोणी BCSला घेतलं असेल. किती जेव्हा तुम्ही फर्स्ट इयरला जाता ना, तर फर्स्ट इयरला गेल्यानंतर तुम्ही नेटकीच काय झालं राहतं, तुमचं 12th हे पास झालेलं असतं. 12th पास किंवा CAT वगैरे या गोष्टी झाल्या राहतात. कोणाला CAT मध्ये खूप चांगले मार्क पडतात, कोणाला CAT मध्ये चांगले मार्क पडत नाही म्हणून खराब कॉलेजमध्ये जातात, किंवा चांगलं कॉलेज मिळालं नाही म्हणून निराश असता, कोणी खूप खुश असतं नवीन चांगलं कॉलेज मिळालं म्हणून. नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोर करायला सुरुवात करता, सर्व गोष्टी तुम्ही करता. मेन आता काय माहिती की कॉलेजमध्ये काय झालेलं आहे, सर्व गोष्टी तुमच्या सर्व गोष्टी तुम्हाला ना प्रोव्हाइड करताय व्यवस्थित, ते सर्व गोष्टी आहे. मेन जो लॅग होतो ना, तो गॅप कुठं पडतो माहिती का, आपला कॉलेजचा सिलेबस आणि इंडस्ट्रियल रिक्वायरमेंट या दोघांमध्ये ना खूप गॅप आहे असं समजू शकता तुम्ही. काय गॅप आहे, पण कॉलेजचा सिलेबस दिलेला आहे तर ऑब्व्हियसली तो आपल्याला स्टडी करावा लागेल, सर्व गोष्टी प्रॉपर कराव्या लागतील, तरच आपल्याला काय मिळेल, मार्क वगैरे मिळेल. काय मिळेल, मार्क वगैरे मिळेल. कारण की आपल्याला आहे ना, जेव्हा कंपनीमध्ये जॉब अप्लाय करायचं असतं, जॉबसाठी अप्लाय करायचं असेल, त्या जॉबमध्ये ना तुमचे CGPA खूप मॅटर करता स्पेसिफिक कंपनीसाठी. असं नाही म्हणत की खूप जास्त ज्याला असं नाही, पण स्पेसिफिक कंपनीसाठी तुमचे CGPA खूप मॅटर करतात. तर तुम्हाला कॉलेजचा सिलेबस स्टडी करण्याची, कॉलेजचा सिलेबस काय तुम्हाला स्टडी करावंच लागेल. विदाऊट कॉलेजचा सिलेबस स्टडी न करता एक्झाम न देता डिग्री मिळणार आहे तुम्हाला? नाही. तर ऑब्व्हियसली काय, डिग्री मिळण्यासाठी आपल्याला ते सब्जेक्ट स्टडी करावेच लागेल. त्याच्यातले काही इम्पॉर्टंट सब्जेक्ट असतात, पण ते शिकवण्यावर डिपेंड असतं की तो त्याला कोणत्या वेने एक्सप्लेन करतोय. प्रॅक्टिकल नॉलेज का सिर्फ थेरी शिकूनच मोकळा होतोय. तर आधी लक्षात ठेवा, CGPA मॅटर करतात, तर CGPA वर तुम्हाला फोकस करावा लागेल. म्हणजे कॉलेजच्या सब्जेक्ट, कॉलेजच्या करिक्युलमवर सुद्धा फोकस तुम्हाला करावं लागेल. आलं, तिथं ज्या गोष्टी होत्या त्या गोष्टीतून पण तुम्ही खूप साऱ्या गोष्टी शिकशाल. काही टीचर खूप चांगले आहे काही कॉलेजमध्ये, तिथं तुम्हाला समजून पण जाईल. त्या गोष्टी तुम्ही फॉलो करा. वेगवेगळ्या इव्हेंटसाठी जा, हॅकेथॉनसाठी ऑर्गनाईज करा. सांगाल मी तुम्हाला योग्य वेळ काय राहील हॅकेथॉन. पण मेन जे काम आहे ना, की आपल्याला सगळ्यांना इंडस्ट्रियल ट्रेनिंग किंवा स्वतःचं प्रोडक्ट बनवायचे किंवा स्वतः मोठ्या कंपनीमध्ये जॉबला लागायचे किंवा फ्रीलान्सिंग वगैरे एखादी प्रोजेक्ट वगैरे बनवून द्यायचे, अशा सर्व गोष्टी सर्वांचं एम राहतं मोठं. IT मध्ये आलंय म्हणजे आलं, एम सगळ्यांचं काय असतं, मोठं असतं. पण त्या एमसाठी लागणारी जी मेहनत आहे ती पण आपल्याला तशाच प्रकारे घ्यावं लागते. विथ कशासोबत, कॉलेजच्या स्टडी बरोबर. कॉलेजचा स्टडी तर नाही स्टडी बरोबर तुम्हाला काय, ह्या इंडस्ट्रियल रिक्वायरमेंटनुसार आपल्या स्वतःवर काय करावं लागतं, काम करावं लागतं 4 वर्षामध्ये. म्हणजे आता काय काम करायचं हे तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करतो. तर सगळ्यात पहिलं बघा की तुम्ही आता CS ला असेल, कम्प्युटर सायन्सला असेल, काही लोक IT ला असाल, काही लोक AIDSला असाल, काही लोक AIMLला असाल, किंवा अजून वेगवेगळ्या ब्रांचेस आहे. IT मध्ये खूप साऱ्या ब्रांचेस वाढवून ठेवल्या त्यांनी, कारण ॲडमिशन जास्त झाले पाहिजे आणि कॉलेजचा प्रॉफिट मॅटर करतो त्यांचं. आता मला सांगा, CS कम्प्युटर सायन्स असो, IT असो, याच्यातले मोस्टली कुठं जाता, कोडिंगमध्येच येतात. ज्यांना ॲडमिशन फक्त काय इंटरेस्ट नसेल, फक्त काही डिग्री पाहिजे म्हणून ॲडमिशन घेता, एक ते वेगळे झाले. पण जे एकदम विचार करून ॲडमिशन घेता ते काय, इंजिनिअरिंगमध्ये सॉफ्टवेअर फील्ड अगर चूज केली त्यांना, तर काय सॉफ्टवेअर फील्डमध्ये येणार असेल तर त्यांना मेन कशावर फोकस करावा लागतो, कोडिंगवर फोकस करावा लागतो. आणि या कोडिंगवर फोकस करत असताना तुम्हाला कशावर, एक रोडमॅपची गरज असते. रोडमॅप म्हणजे की तुम्हाला एक वे पाहिजे, व्यवस्थित वे किंवा स्टडी कसा करायचा, कुठून शिकायचं, काय करायचं, कोणत्या वेला फॉलो करायचं, कोणती टेक्नॉलॉजी आधी शिकायची, हे व्यवस्थित माहीत पाहिजे. तर या व्यवस्थित माहीत आणण्यासाठी आधी काय करावं लागेल, तुम्हाला थोडं एक्सप्लोर करावं लागेल. यूट्यूब वगैरेवर, ChatGPTवर बघावं लागेल काय नाही गोष्टी. पण मी तुम्हाला एक सांगतो की कोणता लँग्वेजचा सिक्वेन्स काय ठेवायचा तुमचा.
लँग्वेजचा सिक्वेन्स काय ठेवायचा की जेणे तुम्ही लॉजिकली जास्त इम्प्रूव्ह व्हाल. तर एक लक्षात ठेवा, आता तुमच्या सेमिस्टरमध्ये सी लँग्वेज असेल आणि सी लँग्वेज आपल्या यूट्यूब चॅनलवर चालू आहे, ती पण मराठीमध्ये. मराठी कोडिंग शाळा या चॅनलवर काय शिकवतो मी, सी लँग्वेज शिकवतोय. या सी लँग्वेजला तुम्ही जर आता फर्स्ट इयरला आहे तर तुम्ही काय करा, मी काय 20-25-30 दिवस जे पण शिकवल, 25-30 दिवस जे पण शिकवल ते सर्व गोष्टी तुम्ही व्यवस्थित करा. सगळ्यात आधी टास्क कोण काय तुमचा की सी लँग्वेजला तुम्ही व्यवस्थित खतम करा. जे लॉजिकल प्रोग्राम घेतो त्याला व्यवस्थित शिका आणि ते सर्व काय करा, कम्प्लीट करा. काय करा, कम्प्लीट करा. आणि मी जे डेली टास्क देतो ना ते टास्क कम्प्लीट करा. काय डेली टास्क कम्प्लीट करा. जे काम देतो ना ते सर्व गोष्टी काय करा, व्यवस्थित करत राहा. त्याच्यानंतर मी काय शिकवणार आहे, CPP आणि त्याच्यासोबतच मी काय शिकवणार आहे, DSA इन CPP. CPP इन DSA हा कोर्स सगळ्यात जास्त मोठा चालला आपल्याला, 4-5 मंथ पर्यंत चालेल. कारण मी याच्यात लीड कोड वगैरे हे सर्व क्वेश्चन घेणार आहे. लीड कोड जे तुम्ही ऐकलं पण असेल की हे क्वेश्चन सॉल्व्ह केले तर तुमचा इंटरव्ह्यू क्लिअर होतो DSA वगैरे मध्ये. तुम्ही जसं सी झालं तुम्ही लगेच CPP शिकायला सुरुवात करा. CPP किंवा जावा पण स्टार्ट करू शकता तुम्ही सी नंतर. पण नंतर तुम्ही सी झाल्यानंतर काय करा, CPP करा आणि CPP मध्येच काय करा, DSA करा. आता CPP मध्ये काय सांगतो, कारण की माहिती का खूप सारे रिसोर्सेस तुम्हाला जे प्रॉब्लेम येणार आहे त्या प्रॉब्लेमचे सोल्युशन खूप सारे अवेलेबल आहे युट्यूब वगैरेवर, सर्व गोष्टीवर अवेलेबल आहे. सोल्युशन समजण्यासाठी खूप लोकांनी C++ काम करून ठेवलेलं आहे. आणि कोअर फंडामेंटल जे तुमचे स्ट्रॉंग होणार आहे कोडिंगच्या बद्दलचे ते कशात होणार आहे, C आणि C++ मध्ये स्ट्रॉंग होणार आहे. तर तुम्ही काय करा, लीड कोडचे प्रॉब्लेम वगैरे तर आपण घेणार आहे पण त्याच्यासोबत तुम्हाला शीट वगैरे पण प्रोव्हाइड करेल मी. जेव्हा माझी C++ DSA ची चालू होईल त्याच्यासोबत तुम्ही काय करा, या पूर्ण सिरीजला फॉलो करा. पूर्ण सिरीजला काय करा, फॉलो करा. या पूर्ण सिरीजला जर तुम्ही फॉलो केलं तर तुम्ही म्हणजे की फर्स्ट इयरच्या पहिल्या सेममध्ये हे काम केलं तुम्ही. पहिल्या सेममध्ये C आणि CPP जर संपवलं, दुसऱ्या सेममध्ये तुम्ही DSA जर स्टार्ट केलं तर तुम्ही ऑलमोस्ट मी तुम्हाला सांगतो खूप जणांच्या पुढे असाल तुम्ही, खूप लोकांच्या पुढे असेल. तर तुम्हाला CPP DSA वर सगळ्यात जास्त आधी इम्पॉर्टंट द्यायचं कधी, तुमच्या फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचं कोणतं, थर्ड सेमपर्यंत, अप टू थर्ड सेमपर्यंत तुम्हाला काय करायचं, या गोष्टीवर फोकस करायचं. कोणत्या, DSA विथ CPP किंवा जावा दोन्हीपैकी कोणती चूज करू शकता. पण मी स्वतः CPP मध्ये शिकवणार आहे, तुम्ही CPP करू शकता किंवा जावा पण करू शकता. या गोष्टी ज्याच्या स्ट्रॉंग राहील ना, त्याचे कोअर फंडामेंटल खूप स्ट्रॉंग असतील, तो खूप जणांच्या पुढे. DSA सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे कोडिंग इंटरव्ह्यू काढण्यासाठी. तर झालं आपलं पहिलं क्लिअर. काय आपल्याला इम्पॉर्टंट काय, लँग्वेजमध्ये सगळ्यात आधी काय शिकायचं तुम्हाला, C, नंतर काय C++, नंतर आपण काय करणार आहे याच्यामध्ये DSA. तर या 3 गोष्टी झाल्या आपल्या कशासाठी, बेसिक लँग्वेज कोर. आता या लँग्वेज झाल्यानंतर तुम्हाला OOP वगैरे पण CPP मध्ये राहीलच, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. OOP वगैरे पण तुमचं इथंच होऊन जाईल, DSA पण होऊन जाईल. मेनली हे सब्जेक्ट आहे ना सेकंड इयरला असतात. तर तुम्ही जर त्याच्या आधीच करून टाकलं तर तुम्ही स्ट्रॉंग राहाल आणि मेनली इंटरव्ह्यूमध्ये पण याच गोष्टींवर सगळ्यात जास्त फोकस केला जातो. आता तुम्ही म्हणजे जसं CPP मध्ये इंटरेस्ट नाही मला, मग तुम्ही जावा चूज करा किंवा तुम्ही पायथॉन चूज करा. ज्यांना डेटा सायन्स वगैरेकडे जायचे ते काय करतील, पायथॉन वगैरे चूज करतील. आता काय जावा जर केलं तुम्ही तर डायरेक्टली काय होऊ शकतं, तुम्ही याच्यात DSA पण करू शकता. DSA नंतर तुम्ही पूर्ण जावा फुल स्टॅक पण शिकू शकता. फुल स्टॅक काय आता, हे टेक फ्रंट एंड आणि बॅक एंड, याच्यामध्ये काय फ्रंट एंड आणि बॅक एंड किंवा डायरेक्टली त्याच्यामध्ये काय राहायचं, स्प्रिंग आणि स्प्रिंग बूट या गोष्टी शिक्षण. स्प्रिंग बूट आणि पायथॉन बेस गेलं तर तुम्ही काय करशाल, पायथॉन बेस गेलं तर तुम्ही पूर्ण AI, मशीन लर्निंग, डेटा सायन्स, डेटा ॲनालिटिक्स, अजून पुढे काय शिकू शकता. या लँग्वेजमध्ये DSA पण करू शकता. पण मी सांगतो तुम्ही या लँग्वेजमध्ये DSA नका करू. तुमचे कोअर जे लॉजिक आहे ना ते इथं बिल्ड नाही होणार पायथॉनमध्ये. पण ज्याची मर्जी त्याला करायचं तो करू शकतो. काय असं म्हणजे एवढं हे पण नाही, करू शकता तुम्ही पायथॉनमध्ये DSA करू शकता. नंतर इथं तुम्ही जँगो शिकू शकता. जँगो हे फुल स्टॅकवाल्या पार्टमध्ये येईल बघा. पायथॉन बस गेले तुम्ही काय AI, ML, डेटा सायन्स, डेटा ॲनालिटिक्स, DSA पण त्याच लँग्वेजमध्ये करू शकता. जँगो फ्रेमवर्क शिकून तुम्ही एक फुल स्टॅक वेब ॲप्लिकेशन पण बनवू शकता. हे कशासाठी आहे, हे तुमचं पार्ट स्टार्ट होईल सेकंड इयरच्या कुठे, 4th सेममध्ये तुम्ही या गोष्टी शिका. कोणत्या, वेब डेव्हलपमेंट, जावा फुल स्टॅक किंवा पायथॉन फुल स्टॅक किंवा एक अजून एक टेक्नॉलॉजी ती कोणती माहिती का, मन स्टॅक शिकू शकता तुम्ही. मन स्टॅक नाही पूर्ण जावास्क्रिप्ट बेस आहे. जावास्क्रिप्ट काय आता एक त्याच्यामध्ये HTML तुम्हाला इथं शिकावंच लागणार बघा या गोष्टी. या फुल स्टॅकमध्ये पण या गोष्टी शिकावंच लागेल. HTML फ्रंट एंडमध्ये, HTML CSS जावास्क्रिप्ट हे कशात येईल आपलं, फ्रंट एंडमध्ये येईल. कशात येईल, फ्रंट एंडमध्ये आपल्या या गोष्टी येतील. HTML CSS हे कशात आहे, फ्रंट एंडमध्ये येईल. आणि बॅक एंडमध्ये काय वापरू शकता तुम्ही, हे पायथॉन
पायथॉन, जावा या गोष्टी, जावा फुल स्टॅकमध्ये स्प्रिंग बूट वगैरे ते शिकू शकता तुम्ही. हे कशामध्ये इकडे येईल कॉमन पाथमध्ये. हे फ्रंट एंड झालं. याच्यामध्ये फ्रेमवर्क शिका तुम्ही. रिॲक्ट जेएस याच्यामध्ये पण जावास्क्रिप्ट इम्पॉर्टंट आहे. जावास्क्रिप्ट तुम्हाला शिकणं आहे, कोणता पण फुल स्टॅक करा, तुम्हाला जावास्क्रिप्ट, HTML, CSS हे शिकणंच आहे. रिॲक्ट जेएस हे फ्रंट एंडचं फ्रेमवर्क शिका. नंतर तुम्ही ना डायरेक्ट नोड कशावर जाऊ शकता, नोड जेएस, एक्सप्रेस जेएस किंवा आपलं काय पायथॉन किंवा जावा फुल स्टॅक. पायथॉन आणि जावा फुल स्टॅक कराल. पायथॉन असेल तर जँगो शिकावं लागेल तुम्हाला. जावा असेल तर स्प्रिंग बूट तुम्हाला शिकावं लागेल. म्हणजे काय एकदा क्लिअर करून देतो. तुम्ही काय शिका, जर तुम्ही ना फुल स्टॅक जर करणार असेल तर फुल स्टॅकसाठी रोडमॅप सांगतो तुम्हाला. तर फुल स्टॅकसाठी तुम्ही पहिलं जे बघा, एक मन स्टॅक असतो, एक मेन स्टॅक असतो, एक जावा फुल स्टॅक असतो, नंतर एक असतो पायथॉन फुल स्टॅक. काय पायथॉन फुल स्टॅक असतो. नंतर नेक्स्ट जेएस वगैरे पण आहे, नेक्स्ट जेएस वगैरे हे पण तुम्ही शिकू शकता. पण माझं मत आहे तुम्ही स्पेशली अगर तुम्ही माझा जर कोर्स फॉलो करणार असाल तर मी सगळ्यात पहिले मन आणि जावा फुल स्टॅकला मर्ज करून शिकवणार आहे. मन आणि म्हणजे दोन्ही फुल स्टॅक काय करणार एकत्र घेणार आहे. हे तुम्हाला कधी स्टार्ट करायचं आहे, 4th सेमपासून वेब डेव्हलपमेंट. आणि DSA तुम्हाला आधी ओळखून घ्यायचे सगळ्यात आधी. एक लँग्वेज आणि एक DSA खतम. त्याच्यानंतर तुम्ही एक फुल स्टॅक करा, जावा फुल स्टॅक, मन स्टॅक. तुम्ही म्हणशाल सर आम्हाला फुल स्टॅकमध्ये इंटरेस्टच नाही, कारण तुम्ही ऐकलं असेल ना कोणाच तरी की फुल स्टॅक AI आलं मग फुल स्टॅक खतम झालं. असं काही नाही. बॅकएंडचे रोल जसे तसेच राहणार आहे. बॅकएंड माणूसच जास्त चांगल्या प्रकारे हँडल करू शकतो. बॅकएंड मी तुम्हाला सांगितलं कोणते स्प्रिंग बूट झालं, जँगो झालं, नोड एक्सप्रेस जेएस झालं, हे काय बॅकएंड टेक्नॉलॉजीज असतात. आणि रिस्पेक्ट टू अलग फुल स्टॅकच्या रिस्पेक्ट काय होतं, चेंज होत चालतं. आता दुसरं जे एकदम पायथॉनच्या बेसिसवर काम करणार, ज्यांचं मॅथ स्टॅटिस्टिक्स हे खूप स्ट्रॉंग आहे, पायथॉन आणि मॅथ खूप स्ट्रॉंग आहे, यांनी काय करा माहिती का, इकडे जा, AI इंजिनिअरिंगमध्ये जा. इथं खूप जास्त डिमांड आहे AI इंजिनिअरिंगला. अजून 2-3 वर्षांनी खूप जास्त डिमांड येणार आहे. अजून नाही पण 4-5 वर्ष तरी लागतील अजून त्याला. AI इंजिनिअर नंतर डीप लर्निंग करा. डीप लर्निंग एक आहे, नंतर ते त्याचाच पार्ट आहे. मशीन लर्निंग आहे, डेटा सायन्स आहे, डेटा ॲनालिटिक्स आहे. या सर्व गोष्टी कशा देतात, पायथॉन बेसिसवर येऊ शकता. मग पायथॉनच्या बेसिसवर गेलं तर पूर्ण या लँग्वेजमध्ये तुम्ही जाऊ शकता. डायरेक्ट DSA वगैरे याच्यात शिकू शकता. तसंच क्लाउड कम्प्युटिंग, DevOps वगैरे हे सिनियर कोर्सेस आहे. पण माझं जे फर्स्ट रिकमेंडेशन राहील, जर तुम्ही फ्रेशर असाल तर जावा फुल स्टॅक, मन स्टॅक जे मी तुम्हाला शिकवणार आहे ते आता फॉलो करा. समजलं. इकुठपर्यंत झालं आपलं. 4th आणि 5th सेमपर्यंत तुम्हाला हे काम करायचं आहे. 4th आणि 5th सेमपर्यंत हे काम कंप्लीट करायचं आहे. ते झाल्यानंतर काय करा माहिती का, 4th सेमपर्यंत तुमचं होऊन जाईल. एका सेमिस्टरमध्ये तुमचं वेब डेव्हलपमेंट होऊन जाईल. त्याच्यानंतर 5th सेममध्ये ना तुम्ही इंटर्नशिपसाठी ट्राय करा. काय करा, इंटर्नशिपसाठी ट्राय करा. मोठ्या मोठ्या कंपनीसाठी इंटर्नशिप द्या, कारण तुम्ही DSA झालेलं राहील. अजून काय झालेलं आहे, DSA सोबत इंटर्नशिप पण झालेली राहील. आणि त्याच्यासोबत आहे ना तुम्ही ना ॲप्टिट्यूड, इंग्लिश वगैरे शिकत राहा. ॲप्टिट्यूड आणि इंग्लिश वगैरे या गोष्टी सगळ्या शिकत राहा. आणि 6th सेमला ना काय करा माहिती का, एक चांगली काय करा, चांगली इंटर्नशिप घ्या, जिथं तुम्हाला ॲक्च्युअल प्रोजेक्ट, लाईव्ह प्रोजेक्ट काम देणार आहे. तिथे काय करा, एक 3 महिन्याची करा, 3 महिन्याची करा किंवा 6 महिन्याची करा किंवा 2 महिन्याची, 1 महिन्याची एक इंटर्नशिप करा. माझ्या मते 3 आणि किंवा 6 महिन्याची इंटर्नशिप करा. तुम्हाला एक लाईव्ह प्रोजेक्टवर काम करायला संधी भेटेल. हे झाल्यानंतर तुमचं 6th सेम संपता लास्टला काही कंपन्या येतील कॉलेजमध्ये. त्या कंपन्यांसाठी बसा, प्लेसमेंटसाठी बसा. काही 7th सेमला येतील आणि काही 8th सेमला येतील. इथं फक्त काय करायचं माहिती का, हे तुमचं बाकीच्या उरलेल्या गोष्टी, रेझ्युमे प्रिपरेशन वगैरे सर्व आधीपासूनच तयारी करायची. रेझ्युमेमध्ये जी टेक्नॉलॉजी ॲड होत गेली, रेझ्युमे कसा बनवायचा, लिंक्डइनवर या गोष्टी पोस्ट करायचा. इनिशियल लेवलपासून काय करा, लिंक्डइनला जसं आज तुम्ही माझं लेक्चर बघितलं लगेच त्याचा फोटो वगैरे टाकून मला टॅग करा. म्हणजे तुमची जर्नी पूर्ण दिसेल तिथं. ट्विटरवर अकाउंट तयार करा, लिंक्डइन, ट्विटर. तुमचं ऑनलाईन प्रेझेन्स पाहिजे या फील्डमध्ये. ऑनलाईन प्रेझेन्स तुम्ही जे पण शिकताय ना ते लोकांना शेअर करा. म्हणजे लिंक्डइनवर शेअर करा, ट्विटरवर शेअर करा. आलं ना, ऑनलाईन प्रेझेन्स बिल्ड करा. एकही करायचं पहिल्या दिवसापासूनच करा. आज फर्स्ट डे आहे ना तुमचा, त्याच्या फर्स्ट डेपासूनच लगेच सुरुवात करा. आणि माझं कला असतं लिंक्डइनला आपलं टॅग करा. मी दाखवतो तुम्हाला लिंक्डइनचं अकाउंट, तिला टॅग करा, मी तुम्हाला रिप्लाय देईल तिथं. आलं ना, ऑनलाईन प्रेझेन्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि एवढं सगळं जर तुम्ही डन केलं, काय एक लँग्वेज तुम्ही डील केली, जसं CCPP, जावा आणि पायथॉनमधून एक लँग्वेज तुम्ही चूज केली. कोणत्या पण एका लँग्वेजमध्ये तुम्ही काय केलं, DSA केलं. त्याच्यानंतर तुम्ही काय केलं, डेव्हलपमेंट किंवा AI/ML किंवा वेगवेगळ्या क्लाउड वगैरे या टेक्नॉलॉजी केला. सायबर सिक्युरिटी पण एक आहे. पण आता तुम्ही कोडिंग करता तर सायबर सिक्युरिटी मोस्टली तुमचं लक्ष नाही राहणार. डेव्हलपमेंट फील्डकडेच मोस्टली जातात. त्या फील्डकडे तुम्ही लक्ष देऊ शकता. सायबर सिक्युरिटी पण देऊ शकता. ॲप डेव्हलपमेंट पण आहे, अँड्रॉइड डेव्हलपमेंट पण आहे, त्याकडे जाऊ शकता. पण आपला मेन काय की जे मी कोर्स आता जे शिकवणार आहे त्याकडे तुम्ही जर जास्त फोकस केला, जसा तुमचा इंटरेस्ट आहे त्याच वेळी जा. म्हणजे मी शिकवतो, तुम्हाला जर समजत असेल तर तेच टेक्नॉलॉजी तुम्ही शिकून घ्या. आणि एकच टेक्नॉलॉजी मास्टर करा. सगळ्यांना का शिकत बसू, एकच काहीतरी करा आणि त्याच्यात मास्टर बना आणि प्रोजेक्ट बना. प्रोजेक्ट जास्त आणि लाईव्ह शेअर करा.
शेअर करा. आणि तुम्हाला कोणी प्रोजेक्ट बनवण्यासाठी चूज बीस केलं तर कशावरून करा, तुमच्या प्रोफाईलवरून समजेल की काय तू ॲक्च्युअलमध्ये याच्या आधी काय केलेलं आहे. झालं, प्रोजेक्ट वगैरे बनवा. प्रोजेक्ट झाल्यानंतर मेन काय ॲप्टिट्यूडकडे लक्ष द्या, इंग्लिश कम्युनिकेशनकडे लक्ष द्या, रिझनिंग वगैरे या गोष्टीकडे लक्ष द्या, ग्रुप डिस्कशन या गोष्टीकडे लक्ष द्या. हे पूर्ण 4 वर्षात ज्याने केलं त्याला एक चांगला जॉब लागेल किंवा स्वतःचं स्टार्टअप खोलू शकतो. चांगले प्रोजेक्ट जर बनवता यायला लागले स्टार्टअप बिलकुल खोलू शकतो तो. आलं ना. किंवा तुम्ही काही प्रोडक्ट वगैरे बनवून घेशाल, ईमेल वगैरे जे शिकतील ते, किंवा स्वतःचं काही प्रोडक्ट वगैरे तुम्ही असा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जो आजपर्यंत झालेला नाही, करू शकता. आलं ना, सॉल्व्ह करू शकता सर्व प्रॉब्लेम. तर या सगळ्या रोडमॅप फॉलो करू शकता जो माझ्या परीने मी तुम्हाला जेवढं सांगितलेलं आहे. आणि जेवढं तुमच्या डोक्यात गेलेलं असेल तेवढंच ट्राय करा. आणि नाही जरी केलं ना तुम्ही, काहीच जरी तुम्हाला समजत नसेल ना, ही सिरीज फॉलो करा. त्याच्यामध्ये CCPP जावा शिकवणार आहे, नंतर आपण मनस्टॅक जावा फुल स्टॅक स्टार्ट करणार आहे नेक्स्ट इयरला. तोपर्यंत हे चालणार आहे DSA वगैरे सर्व गोष्टी. आलं, जे फॉलो केलं ना तर होऊन जाईल तुमचं, टेन्शन नका घेऊ. आलं, एक रोडमॅप, एक फक्त काय आहे मी सांगतोय, पण चूज तुम्हाला स्वतःला एक करायचं असेल आणि काहीच समजत नसेल तर या सिरीजला फॉलो करा, सर्व गोष्टी व्यवस्थित होऊन जाते. तर आजचे दिवस एवढंच, नंतर भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. आणि मेन तुम्हाला काय दाखवायचं होतं मला, की थांबा थोडंसं राहून गेलं. मेन तुम्हाला काय दाखवायचं होतं, मेन आपल्याला दाखवायचं हे लिंक्डइनचं अकाउंट. इथं तुम्ही काय करू शकता, मला कनेक्ट करू शकता. आणि काही प्रॉब्लेम जर आला काय ते इंस्टाग्रामवर तुम्ही मला मेसेज करू शकता, की काय तुम्हाला काही कन्फ्युजन जर होत असेल तर ह्या इंस्टाग्रामला तुम्ही मेसेज करू शकता. आणि हा आपला चॅनल आहे कॉलेज एक्झामसाठी, सगळ्यात कॉलेज एक्झाम्सचे सगळे वन शॉट मी टाकतो विथ नोट्स. आलं, तर हा तुम्ही फॉलो करू शकता. तर आजच्या दिवस एवढंच, बाकीचं आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये नवीन नवीन व्हिडिओ अशा आनंदात जाऊ. अजून पण काही विश्वास असेल तर तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. तर थँक्यू सो मच.